मोठ्यांपासून लहानांपर्यंत मटका कुल्फी हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं, कारण ते तेवढं चविष्ट असतं. तर या इथे मी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटका कुल्फी मार्केटमध्ये ज्या पद्धतीने मिळतो त्या पद्धतीचं कसं करायचं ते पाहूया. तर या इथे मी एक झाडबुडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये साधारण एक पाव कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी पॅकेटचं 1 लिटर दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पॅकेटच्या दुधाऐवजी तुमच्याकडे जर गाईचं दूध, म्हशीचं दूध असेल तर ते तुम्ही वापरू शकता. तर या इथे मी आता हे दूध उकळायला ठेवलेलं आहे. छान दुधाला उकळी आल्यानंतर व्यवस्थित असं हे दूध आणि कडेला असलेलं साय छान व्यवस्थित मोडून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता या दुधाला छान असं घोटून घ्यायचं आहे, थोडंसं दाटसरपणा येईपर्यंत. छान घोटेपर्यंत इथे आपल्याला बाकीचं साहित्य तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी घेतलेलं आहे 8 ते 10 बदाम, 8 ते 10 काजू मिक्सरमधून थोडंसं जाडसर हे भरड काढून घेतलेलं आहे. सोबतच इथे मी साधारण अर्धा कप दूध या बाउलमध्ये घेतलेलं आहे. तर दूध थंड आहे. 1 लिटर दुधापैकी साधारण अर्धा कप दूध आधीच मी बाजूला काढून ठेवलेलं होतं. यामध्ये साधारण 4 मोठे चमचे दूध पावडर टाकून घेतलेले आहे. दुधामध्ये गुठळ्या राहून न देता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकसारखं दूध तयार करून घ्यायचं आहे. थंड दुधामध्ये दूध पावडर टाकायचं. जर गरम दुधात हे दूध पावडर टाकताल तर दुधामध्ये गुठळ्या होऊ शकतात. तर या ठिकाणी इथे मी तयार करून घेतलेलं काजू बदामचं पावडर टाकून घेतलेलं आहे. सोबतच दूध पावडर मिक्स केलेलं जे दूध होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून छान असं हे दूध घोटून घ्यायचं आहे. तर कुल्फीमध्ये साखर टाकते वेळेस या पद्धतीने छान असं कॅरमलाइज करून घ्यायचं, म्हणजेच एक प्रकारचं पाक करून घ्यायचं, मग टाकायचं. म्हणजे कुल्फीला चव छान येते आणि रंगसुद्धा सुरेख येतो. या इथे मी साधारण पाऊण कप इतकं साखर एका पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे. पाणी वगैरे काही टाकायचं नाही, फक्त साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. थोडंसं मिक्स करत राहायचं, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित असं विरघळल्या जाते. या ठिकाणी पूर्ण पाक झाल्यासारखं दिसतो तोपर्यंत आपल्याला हे साखर छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 1-2 मिनिटांमध्ये हे साखर छान असं घळल्या गेलेलं आहे आणि पाक छान तयार झालेला आहे. साखरेचा अजिबात कण यामध्ये नाही आहे, म्हणजे आपला पाक छान तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता इथे आपल्या दुधाला छान उकळी आलेला आहे. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि तयार करून घेतलेलं जे पाक आहे ते यामध्ये ओतून घेतलेलं आहे. जर गॅस चालू ठेवून म्हणजे दुधाला छान उकळी आलेले आहे आणि त्याचबरोबर गरम पाक यामध्ये ओताल तर दूध जे आहे उकळून बाहेर येऊ शकतो. त्यासाठी गॅस बंद करायचं दुधाचं, म्हणजे त्याचा तापमान थोडंसं कमी होतो. त्यानंतर आपल्याला पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाक यामध्ये टाकून घेतल्यानंतर परत गॅस चालू केलेला आहे आणि व्यवस्थित या दुधाला आपल्याला घोटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण 1 लिटर दूध घेतलेलं होतं, तर साधारण अर्धा लिटर दूध होईपर्यंत आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे, म्हणजे याला छान अशी चव येते. मधात 1 ते 2 वेळेस आपल्याला या पद्धतीने सारखं मिक्स करून याची साय व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे. जसजसं हे छान असं उकळून घोटल्या जाईल त्या पद्धतीने याला कलर मस्त येतो. या ठिकाणी आपलं दूध इथे तयार झालेलं आहे. आता थंड करायला बाजूला ठेवूया. तर इथे पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला जे साय आहे छान व्यवस्थित यामध्ये मोडून टाकून घ्यायची आहे. गरम असते वेळेस टाकला तर एवढं व्यवस्थित खरडता येणार नाही आणि हाताला चटके बसू शकतो. थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर मोडून घेतलेली साय सुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. एकसारखं हे दूध तयार करून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं दूध आपल्याला मटक्यामध्ये भरायचं आहे. माझ्याकडे हे मटके आहेत त्यामुळे मी यामध्ये भरत आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा ग्लास, वाटी किंवा कुल्फीचा साच्यामध्ये सुद्धा तुम्ही भरू शकता. तर या ठिकाणी 2 प्रकारचे मटके आहेत माझ्याकडे, छोटे आणि मोठे. त्यामध्ये मी इथे भरून घेत आहे. तर तुमच्याकडे जर कुल्हड असेल चहा प्यायचा त्यामध्ये सुद्धा तुम्ही भरू शकता. या पद्धतीने तुम्ही कुल्फी करताल तर तुम्हाला मार्केटमधली कुल्फीपेक्षाही भारी चव घरच्या घरी येणार आहे. या ठिकाणी माझ्याकडे या पद्धतीचं कुल्हड आहे, तर तुम्ही या पद्धतीच्या कुल्हडमध्ये सुद्धा तुम्ही हे कुल्फीचं प्रीमिक्स भरू शकता. वरच्या साईडला थोडेसे काजू बदामाचे काप टाकून घेतलेले आहे. या सगळ्यावर झाकण लावून घ्यायचं आहे. तर कुल्हडला झाकण नसतो, त्यासाठी याला आपल्याला सिल्वर फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे, म्हणजे यावर बर्फ जमा होणार नाही.
रात्रभर आता हे सगळे मटके फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे। रात्रभर हे कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवून घेतलेलं होतं, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे। कोणी म्हणणार सुद्धा नाही हे घरी केलेलं आहे। अगदी चवीला भारी झालेलं आहे, दिसायलाही तेवढंच मस्त सुरेख झालेला आहे। या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच मस्त थंडगार रेसिपीजमध्ये भेट देऊया। तो